नमस्कार मित्रांनो, आज आमच्या घरी बनणार आहे चिकन आणि ते मी बनवणार आहे. मम्मी मस्त चिकनची तयारी करते. आता मॅरिनेशनला ठेवलंय चिकन, बघू शकता. थोड्या मॅरिनेट झाल्यावरती सगळी तयारी हो ना. आता कांदा आणि टोमॅटो कापून झालेत, बघू शकता. किती कांदा कापला तू? 2 कांदे, 1 टोमॅटो. हे किती जणांसाठी बनतं? आणि 6 जणांसाठी बनते. पण आपण दोघंच आहे. आता कढईमध्ये तेल टाकलंय. मीच बनवते हे चिकन, फक्त मम्मीचे हात आहेत, बाकी सगळं मी करतोय. कढीपत्ता, तेजपत्ता, कांदा, बाजूला कुकर मध्ये भात बनतोय. आता कांदा भाजलाय पूर्ण? नाही भाजला, पूर्ण नाही भाजला. गोल्डन दिसतोय थोडा. आता काय टाकायचं आहे? अजून थोडस गोल्डन होऊन द्यायचं. मी शिकतोय, कारण मी आता पूर्ण कुकिंगचे व्हिडिओ टाकणार आहे. मला बनवता येतं, मी मम्मीला शिकवतो. पण बघ, टोमॅटो, टोमॅटो टाकून झालाय. आता त्यात थोडा परतल्यावरती त्यामध्ये काय टाकायचं मग? टोमॅटो थोडासा मॅश होऊ द्यायचा. मग चांगला हलवून घ्यायचं. काय? वाटलेला मसाला घालायचा. वाटलेला मसाला ते किती आहे? अंदाज तुमचे, तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, टेस्ट. आणि जर ग्रेव्ही किती घट्ट हवी त्यानुसार. मग आपण कसं बनवतो? आता आपण थोडीशी ग्रेव्ही लपथपीत. वाटण भाजून झाले. आता काय? चिकन मसाला, धना पावडर, लाल तिखट, कांदा मसाला, हे सगळे 1 चमचे. आपल्याला जेवढं तिखट हवे त्यावरून. हळद, कलर मसाला. कलर मसाला तिखट नाही लागत. आता हा थोडा हलवून घ्यायचा चांगला. चांगला परतायचा. थोडं दही, बघू शकता तेल सुटायला लागलं आपल्याला. मसाल्यातून तेल सुटायला लागलं ते मग चिकन टाकायचं. जरा मिक्स करून घ्यायचं. बघू शकता कलर मस्त शिजल्यावरती कसं भारी वाटेल. तुम्हाला जर शिकायचं असेल तर माझ्याकडे तुम्ही क्लासेस लावू शकता. मी कोचिंग घेतली मम्मीला कसं चिकन बनवायचं. ती जोपर्यंत रेडी होते तोपर्यंत आम्ही करणार आता घावणीची तयारी. चिकन शिजोपर्यंत एकदम. चिकनसाठी गरम पाणी,
बघू शकता चिकनला हळूहळू कलर येतोय. वाढण्यासाठी तूप घाला. देशी घी. पाणी आता गरम झालंय. ते ह्याच्यात टाकायचं. मध्ये गरम पाणी टाकायचं, थंड नाही. थंड टाकलं नाही. चिकन व्यवस्थित नाही शिजलं. बघू शकता नुसतं चिकन सोबत खायला खावणे घालणारे भाकरी नाही. मला खावणे खायचे होते म्हणून. भाकरी पण आहे बनते ना. मग ते हे पातळ काय एकदम छोटं छोटं दिसते ह्याच्यापेक्षा. हा भाकरीच्या पिठापेक्षा बारीक दळणे. एका टाइमला 6-8 भाकरी बनते. घावणे खातो. वाटतं का मला बघून. मीठ. घावण्याच्या पिठामध्ये 1 चमचा मीठ घाला. त्याला चांगलं पातळ करा. थोडं पाणी सर्व करायचं आहे. एवढं पाणी आणि जर घट्ट झालं तर घावणे व्यवस्थित नाही पाहिजे. तुम्ही फक्त पाहिजे पाणी. मित्रांनो बघू शकतात नॉनस्टिक पॅन वरती घावणे घालायचे असतात. आणि ते दुसरं असतं ते काय असतं? काईल. काईल आमच्याकडे नाही, त्यामुळे आम्ही पॅनच्या तव्यावर करणार आहे. डोसाचा तवा. ह्याच्यावरती पण भारी बनतात हा घावणे. बघू शकता. मस्त मिक्स करून ते सगळं थोडं तेल लावून घ्यायचं आधी. गरम झाले की नाही बघायचं. घावण्याचं पीठ चांगलं घालायचं. घावणे टाकायचं. पहिला घावणं झालाय तव्यात टाकून त्यामध्ये बसल प्लेट टेक. आता थोडा पलटी मारा खालनं पण शेकण्यासाठी. बघू शकतो बरोबर गोल. आता मी हा पहिला घावणा खाणार. भाजल्यानंतर त्याला पलटी मारा. एकदम पेपर सारखा कागदासारखा पातळ झालाय. अजून पातळ होऊ शकतो हा. त्यासाठी काय ते काईल लागतं. फोल्ड केला. डिशमध्ये काढून ठेवा. हा आमचा पहिला घावणा तयार आहे खाण्यासाठी. आता मी खाऊन खाणार. ओ गरम 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 भाजलं. एकदम पातळ. चिकन पण बघू शकता. चांगली उकळी फुटली आहे त्याला. कलर पण चांगला आलाय. छान कलर आला असा. आणि पूर्ण शिजलं ना. पुढं शिजणं बाकी आहे. हा दुसरा वाला. बघू शकता आपण एकदम गोल झालाय. आता पहिला घावणा नेहमी संपून टाकलाय. आता हा सेकंड घावणा आहे. मी एकट्याने तव्यात खाल्ला. आहे. मी एकट्याने खाल्ला. मम्मीने पण खाल्ला त्यातला. बघा बघा आणि बोलते निल्ली सांग. आता डायरेक्टली पूर्ण प्लेट मध्ये वाढल्यावरती मस्त खाताना दाखवत तुम्हाला. बघू शकता तुम्ही मस्त चिकनला उकळी फुटली आहे. त्याच्यावर अजून कोथिंबीर. अजून घावणे बनतातच आहे. बघूनच भूक लागली आता. बघा एवढे सारे घावणे झालेत. तर बघू शकता कलर किती भारी आलाय चिकनला. आता आहे प्लेटमध्ये मस्त आणि मी खाणार घावण्यांसोबत. भात पण रेडी आहे मागाशीच. घावणे पण बघा मस्त भूकच लागली आता मला. आत्ताशी 7 वाजलेत पण माझा हाच जेवायचा टाइम असतो म्हणून आता जेवढा मस्त तुम्हाला दाखवणार. टेस्ट कशी चांगली मस्त एकदम तुम्ही बघा. मस्त आता मस्त
खाणार मी. बघू शकता एकदम भारी दिसायला, गरम गरम मस्त. मस्त एकदम. चला मित्रांनो, येतो असाच नवीन नवीन पदार्थ घेऊन. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा डिशेससाठी नक्की आम्हाला बघत राहा. बाय बाय. बाय बाय.